नमस्कार मंडळी, मी सारिका. घेऊन आले आहे तुमच्यासाठी आणखी एक पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट रेसिपी. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. आरोग्यासाठी हितकारक, ताकद देणारे आणि हिवाळ्यात तर खासच आवडीने खाल्ले जाणारे. डिंकाचे लाडू तयार करायला जितके सोपे आहेत, तितकाच त्यांचा स्वाद आणि पौष्टिकता अतुलनीय आहे. तर चला आजच्या या गोड प्रवासाला सुरुवात करूया आणि शिकूया परफेक्ट मऊ आणि सुगंधी डिंकाचे लाडू कसे बनवायचे. इथं मी अर्धा किलो काळी खारीक पावडर, पावशेर खोबरं मी किसून घेतले, पावशेर गूळ चिरून घेतलाय, पावशेर तूप, 200 ग्रॅम डिंक घेतलाय, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि वेलची पावडर 1 चमचा. चला तर मग आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेऊयात. डिंकाच्या लाडवात सगळे पदार्थ आपल्याला भाजूनच घ्यायचेत. काही पदार्थ आपल्याला सुक्के भाजायचेत, तर काही पदार्थ आपल्याला तुपावर भाजून घ्यायचेत. आता खोबरं छान खरपूस भाजून झालेलं आहे. आता त्याच कढईत थोडं तूप टाकून त्यात काजू आणि बदाम छान रोस्ट करून घेऊयात. त्याचा कच्चेपणा जाईल इतपत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. सगळे पदार्थ आपल्याला छान भाजून घ्यायचेत, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात. आता त्याच कढईत थोडं तूप टाकून घेऊन डिंक त्यात तळून घ्यायचा. डिंक तळताना कधीही खूप डिंक एका वेळी तळायचा नाही. थोडं थोडं तूप घ्यायचं आणि थोडा थोडा डिंक तळायचा, म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो. डिंक तळताना तूप व्यवस्थित गरम होऊ द्यात. कमी गरम तुपात डिंक टाकला तर तो आतून कच्चा राहतो. डिंक तळताना गॅस अगदी लो फ्लेमवरच ठेवा. आता आपला सगळा डिंक छान तळून झाला आहे. आता त्याच कढईत मी खारीक पावडर भाजून घेते. खारीक पावडर पटकन भाजली जाते, त्यामुळे ती कमी गॅसवरच भाजून घ्यायची. मी त्याला 2 ते 3 मिनटं अगदी हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेतली आहे. मी इथं काळी खारीक पावडर वापरली आहे. तुम्ही पांढरी खारीक पावडर पण वापरू शकता. अशा पद्धतीने आपण सगळे पदार्थ छान भाजून घेतलेत. आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊयात. सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात डिंक बारीक करून घेते, नंतर ड्रायफ्रुट्स आणि खोबरं. हे सगळे पदार्थ कोमट असतानाच आपण एकत्र करून घेऊयात. चांगलं चुरून चुरून त्याला एकत्र करून घ्यायचंय. यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा किंवा इतर कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे हे लाडू तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. सगळं छान एकत्र झाल्यावर त्यात वेलची पावडर टाकून घेतली आहे. तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता. तीसुद्धा त्यात छान मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे आपण छान सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण गूळ तुपामध्ये वितळवून घेऊयात. कढईत मी तूप टाकून घेतलं आहे. आता त्या तुपात बारीक चिरून घेतलेला गूळ वितळवून घेऊयात. इथं आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ पातळ करून घ्यायचं आहे. तुम्ही गूळ किसूनसुद्धा टाकू शकता किंवा त्याचा पाक करूनसुद्धा घालू शकता. पण इथं मी फक्त वितळवून घेतलं आहे. आणि आता आपलं उरलेलं तूप पण यामध्ये टाकून घेतलं आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा पाक पण करू शकता किंवा काही लोकं पिठी साखरेचा पण वापर करतात. पण मग लाडू बांधण्यासाठी तुम्हाला तुपाचा खूप वापर करावा लागेल. आता गॅस बंद करून वितळवून घेतलेला गूळ मिश्रणात टाकून छान मिक्स करून घेऊयात. आता आपण याचे लाडू वळून घ्यायचेत. शक्यतो याचं मिश्रण थोडं गरम हवं. खूप थंड झालं की याचे लाडू नाही वळले जात. त्यामुळे गूळ घातल्यानंतर खूप वेळ मिश्रण ठेवू नका आणि इथं हे लाडू बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.